कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रघुनाथा सगळे माकाच शिकू घेणार हा बरोबर हा सगळे आता ना हातावर हात घेऊन बसणार। अगं अगं काय अगं बाकी कोणाचं काय नाही नुकसान झालेला, जा नुकसान झाला ना आता माझा झालेला। माझ्या पोराचा काही एक दोष नसताना हा त्याचा लग्न मोडला। आहे काय बोलला होतास तू? काही एक झाला ना तर या लग्न होतला। माझो शब्द हा, तुझ्या शब्दाक या घरातच किंमत नाही। काही एक झाला ना तरी मी काय परकाच ठरवलास माका। दादा माझ्या आणि माझ्या लेकाचा इतका अपमान होईल असा माका वाटला नव्हता। लाली लाली तुम्ही घाबरावा, माझं नशीब फुटका ना म्हणून मी या घरात येऊन पडलाय। दादा नेहमी म्हणायचास ना लाली या घर तुझा पण हा पण वेळोवेळी ना माका जाणीव झाली या घरात या आश्रितच असं आहे। आई शांत हो जरा। लालिताई असा कशाक बोलतास? तू तर काय बोलूच नकोस हा। तुझ्या लेकीचा माझ्या लेकाबरोबर लग्न लावून द्यायचा नव्हता ना मग तसा स्पष्ट सांगायचा ना। लालिताई असा काय आमच्या मनात पण नव्हता। हा पण तुझ्या लेकीक पळून जाऊ मदत केलास ना। माझ्या लेकाचा जर तू विचार केलास ना त्याच्या मामन सगळ्यांनी मिळून फसवलं ना का। लाली 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 बस झालं ना आता, हे आता ना कुठेतरी थांबवलं पाहिजे बस। हा मीच थांबायचा बरोबर। लाली काय बोलतच राहताय हा, तिच्याकडे कशाक लक्ष द्यायचा हा। लाली सगळ्या सहन करताय। पण माझा झालेला या अपमान माका सहन होत नाही। आता मी शांत बसणार नाही। त्या पोरात जाऊन जाब विचारताय। लाली लाली नको बस। तुम्ही मग सोडा आई अगं विषय घरातला आहे। हा पण या सगळ्या कोणामुळे घडता? बाहेरच्या लोकांमुळे ना। ता काय नाही मी ते का जाऊन जाब विचारतलायच। कोणी मध्ये पडायचं नाही। लाली आई, लाली
दादा दादा मला मला बोलायचंय तुमच्याशी. आपापसात बोलायला एकमेकांमध्ये विश्वास असायला लागतो. तू माझा आणि माझ्या घरच्यांचा विश्वासघात केलायस. या पुढे आपल्यामध्ये पहिल्यासारखं काही होऊ शकत नाही. दादा 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 मला माहितीये माझी चूक झाली. मला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मी हे सगळं आधीच सांगायला हवं होतं, पण फक्त तुमच्या शब्दाखातर मी लग्नाला तयार झाले. हे सगळं मी घरच्यांपासून लपून ठेवलं, कारण मला त्यांच्या आनंदात विरजण नाही घालायचं होतं. मी स्वतःला समजवण्याचा खूप प्रयत्न केला दादा, पण माझं खरं प्रेम होतं. मला मान्य आहे मी पळून जायला नको होतं. ती माझी चूक आहे. पण दादा, तुमच्या प्रेमाखातर आणि तुम्ही दिलेल्या संस्कारांमुळे मी लग्न नाही केलं दादा. दादा, आपलं नातं जपण्यासाठी मी हे सगळं करते आणि मला नाही गमवायचा हा विश्वास. दादा, माझं नीरज सरांवर प्रेम आहे. याचा अर्थ असा नाही की मला तुमची काळजी वाटतच नाही. दादा, माझ्या हातून ही चूक झाली आहे. माझी ही चूक पोटात घ्या. दादा, मी घरी येऊन देखील तुम्ही माझ्याशी बोलत नसाल तर माझ्या घरी येण्याला काय अर्थ आहे? दादा, चूक झाल्यानंतर कित्येकदा तुम्ही मला समजावलं, मोठ्या मनाने माफ केलं. तसं माफ म्हणून या वेळेला पण करा ना दादा. दादा 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 तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. दादा, ठीक आहे, तुमचं न बोलणंही जर माझ्यासाठी शिक्षा असेल ना, तर ती मी भोगायला तयार आहे. पण मी तुमचं मन नव्याने जिंकेन दादा. माझ्या एका वागण्यामुळे जी नाती दुरावली गेली आहेत ते मी एकत्र नक्की आणेन दादा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.